अशा हॉटेलसारख्या कचोऱ्या घरी बनवायच्या मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कचोऱ्या बनवल्या ना तर तुमच्या कचोऱ्या अगदी कुरकुरीत होतील। सर्वात आधी आपण एक वाटी मैदा घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडा ओवा, मीठ आणि तूप ऍड करायचं आहे। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपला गोळा तयार झालाय। आता छानपैकी आपण मसाला बनवून घेऊया। धने, जिरे, शोप आपण हलके भाजून घेतले। आता याला आपण कुटून घेऊया। आता आपण कढईमध्ये थोडं तेल घेतले। आता यामध्ये आपल्याला 2 चम्मच बेसन पीठ टाकायचं आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला बारीक केलेला मसाला ऍड करायचा आहे। आता मॅश केलेले बटाटे ऍड करायचे आहे। तर मी यामध्ये उकळलेला वाटाणा ऍड केलाय आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी बेसिक मसाले ऍड केले, मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, कांदा मसाला, थोडी कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर पण ऍड करायचं आहे। आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे। थंड झाल्यावर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे। आता आपण मैद्याची वाटी तयार करून घेतली आहे। आता यामध्ये बटाटा, वाटाण्याचे गोळे भरून कचोरीचा शेप द्यायचा आहे। आता आपण कढईमध्ये तेल घेतलंय। कचोरी तळताना आपण एक काळजी घ्यायची आहे, गॅस आपला मध्यमच ठेवायचा आहे। कचोरीला बबल्स येऊ नये म्हणूनच आपण कचोरी मध्यम आचेवरच तळायची। तुम्ही बघू शकता आपल्या कचोरीला किती छान कलर आलाय। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।